सर टाकलं का हेडिंग टाका एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. लास्ट टॉपिक आपण काय डिस्कस करत होतो ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. सो बिफोर फाइंडिंग इनवर्स ऑफ मॅट्रिक्स आपण एक टॉपिक कवर करूया दॅट इज एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. चॅप्टर कोणता चालू आहे मॅट्रायसेस. ओके सो मॅट्रायसेसमध्ये व्हॉट इज मॅट्रिक्स काय बेसिकली इट्स अरेंजमेंट ऑफ नंबर्स और ऑब्जेक्ट इन टू वॉट रोज अँड कॉलम्स. सो यू आर हॅव्हिंग टू टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन राईट लिहा सोबत. वन इज रो ट्रान्सफॉर्मेशन and second is column transformation. So these are the two types of transformations. लिहिले. नेक्स्ट लिहा. फॉर एक्झाम्पल लेट मॅट्रिक्स ए. आपण डायरेक्ट एक एक्झाम्पल घेऊयात आणि विथ दॅट विल अंडरस्टँड व्हॉट डू यू मीन बाय रो ट्रान्सफॉर्मेशन काय, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन काय. सो राईट ऑन वन मॅट्रिक्स. आपण 3x3चं एक्झाम्पल घेऊयात. सेम थिंग यू कॅन अप्लाय फॉर मॅट्रिक्स हॅव्हिंग ऑर्डर 2x2. हां सो आपण डायरेक्टली 3x3चं घेऊयात. लिहा मॅट्रिक्स. लिहा मॅट्रिक्स आहे लिहिले मॅट्रिक्स. लिहा इथे दीज आर वॉट रोज R1 R2 R3. These are columns C1 C2 C3. Order is 3x3. first transformation आपण बघतोय. राईट ऑन फर्स्ट interchanging rows or columns. Interchanging rows or columns. So in a matrix, in a given matrix, either you can interchange two rows or you can interchange two columns. रोज सोबतच इंटरचेंज होईल, कॉलम सोबतच इंटरचेंज होईल. असं नाही होणार की रो आणि कॉलम इंटरचेंज होणारच नाही. सपोज सी आपण इथे काय लिहिलं आहे इंटरचेंजिंग रोज और टाकले. सो एक तर इंटरचेंजिंग तुम्ही रोज करू शकतात किंवा इंटरचेंजिंग काय करू शकतात कॉलम. राईट. लेट्स से मला R1 आणि R2 इंटरचेंज करायचे. काय चेंज करायचं मला R1 आणि R2. हाऊ यू विल राईट, हाऊ यू विल इंटरप्रेट और हाऊ यू विल डिनोट इट. सो R1 इंटरचेंजेस विथ R2. राईट. काय करतोय आपण दोन रोज इंटरचेंज करतोय. कोणत्या दोन रोज इंटरचेंज करतोय R1 आणि R2. R3मध्ये काही चेंज करतोय का नाही. सो आफ्टर परफॉर्मिंग दिस रो ट्रान्सफॉर्मेशन कशावर परफॉर्म करतोय रोजवर, म्हणून याला काय म्हटलेलं आहे रो ट्रान्सफॉर्मेशन. सो वी आर परफॉर्मिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. ते रो ट्रान्सफॉर्मेशन काय दोन रोज आपण इंटरचेंज करतोय. यू कॅन इंटरचेंज एनिथिंग. R2 इंटरचेंजेस विथ R3. इट विल डिपेंड की तुम्हाला काय नंबर तिथे पाहिजे. R1 R3 सोबत इंटरचेंज होऊ शकतो. R1 कॉलम सोबत म्हणजे रोज आणि कॉलम्सने इंटरचेंज होणार. ओके सो वॉट ट्रान्सफॉर्मेशन वी हॅव परफॉर्म हिअर R1 इंटरचेंजेस विथ R2. सो जो नवीन मॅट्रिक्स येईल इट विल बी वॉट. आता जेव्हा पण एखादं ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करणार काय एकदम बेसिक गोष्टी त्या लक्षात ठेवायच्या, त्या पद्धतीनेच तुम्हाला फॉलो करायचं म्हणजे मिस्टेक कमी होईल. अगेन सेम एखादं ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करताना प्लसचं मायनसचं प्लस झालं,
कम्प्लीट काय होणार म्हणजे पुढचे सगळे ट्रान्सफॉर्मेशन चुकतील. एखाद्या मॅट्रिक्सवर आपण नंबर ऑफ ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत, नंबर ऑफ ट्रान्सफॉर्मेशन्स परफॉर्म करणार आहोत. फर्स्ट स्टेपला किंवा सेकंड स्टेपला एखादा काहीतरी नंबर चुकला तर त्याचे पुढचे ऑपरेशन्स पण काय होतील, चुकतील. म्हणजे लास्टपर्यंत ते आन्सर काय होणार आहे, रॉंगच होणार. हां, सो ज्या रो किंवा ज्या कॉलमवर ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म केलेलं नाही, आपण इथे रो ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करतोय, R3वर काही परफॉर्म करतोय का ऑपरेशन, नाही. सो R3ची जी पोझिशन आहे ती पहिले लिहून घ्या, R3 ॲज इट इज राहील. सिम्पल आहे, फक्त तुम्हाला ते व्यवस्थित फॉलो करायचं आहे. आणि R1 R2 इंटरचेंज करून द्यायचे. ही तुमची R1 आहे, ही तुमची काय R2, हे काय करून टाका इंटरचेंज. सो हे काय बनेल 1 -1 -2 1 2 3, राईट. ओके, आता या मॅट्रिक्सवर जर मला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करायचं आहे, काय परफॉर्म करायचं आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. लेट्स से आय एम इंटरचेंजिंग C2 विथ C3, राईट. या मॅट्रिक्सवर पण करू शकतात, या मॅट्रिक्सवर पण करू शकतात. हां, आपण या मॅट्रिक्सवर करूयात, काय प्रॉब्लेम नाही. जो नवीन मॅट्रिक्स येईल त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करू. सो कोणत्या कॉलमवर ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म केलेलं नाही आहे, C1. C1वर काही लिहिलं आहे का इथे, नाही. तो C1ची पोझिशन चेंज होणार का, नाही, राईट. C2 आणि C3 काय होतील, इंटरचेंज. सो नवीन जो मॅट्रिक्स येईल तो काय बनेल -2 3 1 -1 2 3. सो फर्स्ट एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन काय आहे, आयदर यू कॅन इंटरचेंज रोज और यू कॅन इंटरचेंज विथ कॉलम्स, राईट. रोज किंवा कॉलम आपण इंटरचेंज करू शकतो. चला लिहा पटकन, एक लिहा फक्त, इनफ आहे. हां, अंडरस्टँडिंग होऊन जाईल. तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन करू शकतात किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करू शकतात. हे रायटिंग इम्पॉर्टंट आहे, याच पद्धतीने लिहायचं आहे. जे पण तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करणार हे लेफ्ट साईडला येतील, राईट. आणि त्याच्या राईट साईडला तुम्ही जो पण नवीन मॅट्रिक्स येणार आहे तो लिहित जाणार. ज्याच्यावर ज्या रो किंवा ज्या कॉलमवर आपण काही ट्रान्सफॉर्मेशन करणार नाही ते पहिले लिहून घ्यायचं, म्हणजे मिस्टेक्स कमी होतील, बाकी काही नाही. हां, आणि नंतर जे ऑपरेशन आहे ते नंबर्स लिहा. ठीक आहे, सेकंड लिहा, मल्टिप्लाइंग. लिहिलं का, एक लिहा फक्त, इनफ आहे. हां, R1 इंटरचेंजेस विथ R2. सेकंड लिहा, मल्टिप्लाइंग एनी रो or column with a scalar. Multiplying any row or any column with a scalar. स्केलर म्हणजे काय, एखाद्या कॉन्स्टंटने तुम्ही कोणत्या पण रोला किंवा कोणत्याही कॉलमला मल्टिप्लाय करू शकतात. आता तो स्केलर पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, इट विल डिपेंड की तुम्हाला काय नंबर तिथे पाहिजे. सो 0ने मल्टिप्लाय करायचं नाही, 0ने मल्टिप्लाय केलं तर प्रॉब्लेमॅटिक होईल. 0ने काय मल्टिप्लाय ते ऑपरेशन कुठे लागणार पण नाही. सो सपोज मला R2ला और लेट्स से R3ला, आपण लेट्स से R2 कन्सिडर करूयात. ही जी रो आहे, राईट, हा तुमचा ओरिजिनल मॅट्रिक्स आहे, याच्यावर आपण ऑपरेशन परफॉर्म करतोय. लेट्स से R2वर मला एक ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे की R2चे जेवढे पण एलिमेंट्स आहेत त्याला मला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. सिम्पल. सो हाऊ आय विल रिप्रेझेंट इट, राईट. याला रिप्रेझेंट मी कसं करणार. सो कशात चेंज करायचं आहे, कोणत्या रोमध्ये मला चेंज करायचं आहे, R2मध्ये. R2 चेंजेस टू. इथे डबल हेडेड ॲरो आहे कारण हे इंटरचेंज करतो आहे. इथे R2 मी ट्रान्सफॉर्म करणार आहे. कशी ट्रान्सफॉर्म करणार आहे, 2 टाइम्स R2. याचा मिनिंग काय झाला, R2मध्ये आपण चेंज करतोय, R2ला ट्रान्सफॉर्म करतोय. कसं ट्रान्सफॉर्म करतोय, 2 टाइम्स R2. म्हणजे R2चे जेवढे पण एलिमेंट्स आहेत याला कितीने मल्टिप्लाय करणार, 2ने मल्टिप्लाय करणार. सो नवीन जो माझा मॅट्रिक्स बनेल, सेम कोणत्या रो किंवा कोणत्या कॉलमवर, इथे तर आपण रो ट्रान्सफॉर्मेशन लिहिलं आहे, कोणत्या रोवर काहीच ऑपरेशन परफॉर्म नाही, यू राईट इट फर्स्ट. R1वर काही ऑपरेशन आहेत का, नाही. R3वर काही ऑपरेशन्स आहेत का, नाही.
आता R2चे जेवढे एलिमेंट्स आहेत त्याला 2 ने, प्रत्येक एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय करायचं. -2 -1 हा तुमचा नवीन मॅट्रिक्स बनला. क्लिअर आहे? लिहा पटकन. सेम यू कॅन डू विथ कॉलम. कॉलमला पण करू शकतो. एखाद्या कॉलमला लेट्स से -3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. यू कॅन डू इट. So you can multiply any row or column with a scalar. Scalar can be positive or negative. राईट. आता लक्ष द्या, आपण एक सपोज एखादं काही एक्झाम्पल सॉल्व करतोय. ही जी पोझिशन आहे, हा जो 2 आहे याला मला 1 करायचं आहे. काय ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल, काय ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करावं लागेल. हा जो नंबर आहे हा 2, हा जो 2 आहे याला मला काय करायचं आहे, 1 करायचं आहे. हाऊ आय विल मेक इट. हा ठीक आहे, इंटरचेंज करू शकतो की हे 2 इंटरचेंज केले तर इथे 1 येऊन जाईल. ठीक आहे. आणखी हे सेकंडमध्ये काय करणार, मल्टिप्लाय लिहिले. सो हे बघा, R2 चेंजेस टू R2 डिवायडेड बाय 2. एक तर डिवाइड करा, यालाच आपण हे, याचंच मिनिंग काय झाला, इट इज 1/2 टाइम्स R2. सो यू आर मल्टिप्लाइंग विथ अ स्केलर ओनली. क्लिअर आहे? सो पोझिशन जर 1 करायची किंवा 0 करायची, वॉट एव्हर इट इज, जेव्हा ऑपरेशन्स येतील, एक तर तुम्ही रोज इंटरचेंज करू शकतात, कॉलम इंटरचेंज करू शकतात, राईट. किंवा एखाद्या रो किंवा एखाद्या कॉलमला एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय करू शकतात. स्केलर कॅन बी पॉझिटिव्ह, स्केलर कॅन बी निगेटिव्ह. 0ने करायचं नाही. थर्ड लिहा. Multiplying any row or column, write down, multiplying any row or column with a scalar and adding it to, adding or subtracting it with any row or column. मी तुम्हाला आधीच सांगितले, बेसिकली आपला टॉपिक आपण लास्टला काय सगळ्या गोष्टी कशासाठी करतोय, टू फाइंड इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. सो एक मेथड मी तुम्हाला काय सांगितली, ॲडजॉइंट मेथड. सेकंड मेथड काय असणार आहे, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. ही मेथड MCQला आपण सॉल्व करणार. या मेथडने MCQ आपण सॉल्व करणार नाही. MCQ सॉल्व करायला आपण ॲडजॉइंट मेथडच यूज करणार आहोत. दिस इज फॉर बोर्ड. हे बोर्डमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स येतील याच्यावर. ठीक आहे. बाकी MCQला आपण ही मेथड लेंदी आहे, सो ही आपण यूज करत नाही. राईट. आता हे लक्ष द्या काय सांगतो. हे बघा, हा तुमचा मॅट्रिक्स आहे. याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये. 3x3 ऑर्डर आहे. सो याला जर आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याची पण ऑर्डर किती असणार आहे, 3x3. करेक्ट. सो विल स्टार्ट विथ फर्स्ट पोझिशन. इथे 1 आहे, सोडून द्या. 1च्या खाली यायचं आहे. इथे काय पाहिजे मला, 0 पाहिजे. सो हा जो 1 आहे याला मला काय करायचं आहे, 0 करायचं आहे. कळतंय का काय सांगतो, व्यवस्थित लक्षात द्या. हे नाही तर मग डिफिकल्ट जाते. हा पहिले 1 असलाच पाहिजे कंपल्सरी. सपोज इथे 2 असला असता तर मी याला 2 ने डिवाइड करून टाकलं असतं. स्टार्ट पॉईंट हाच आहे की माझा जो फर्स्ट एलिमेंट आहे A11 हा काय असायला पाहिजे, 1. आता इकडे नाही शिफ्ट व्हायचं. तुम्हाला काय सांगतो, याच्या खालचे एलिमेंट पहिले काय करून घ्यायचे, 0 करून घ्यायचे. हा मला 0 करायचा आहे. राईट. कोणत्या रोवर मला ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, सेकंड. R2 वर मला ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. राईट. R2 वर.
सो मी कसं लिहिणार R2 चेंजेस टू R2 चेंजेस टू. सो दोन गोष्टी लिहिल्या आहे, ॲडिशन सबट्रॅक्शन रोज करू शकतात किंवा एखाद्या रो एखाद्या कॉलमला एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय करून ती रो किंवा तो कॉलम तुम्ही दुसऱ्या एखाद्या रो किंवा कॉलममध्ये ॲड सबट्रॅक्ट करू शकता. हा 1 झाला, याला मला काय करायचं आहे 0. R2 चेंजेस टू हे ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो R2 मायनस R1. जर मी या मॅट्रिक्सवर हे ऑपरेशन परफॉर्म केलं तर माझा नवीन मॅट्रिक्स काय येणार आहे, अगेन सेम कोणत्या रो किंवा कोणत्या कॉलमवर, आता रो लिहिलेत आपण रोज डिस्कस करूयात, कोणत्या रोवर ऑपरेशन परफॉर्म केल्याने राईट इट फर्स्ट 1 2 3 म्हणजे फास्ट पण होणार तुमचा 2 3 1 करेक्ट. स्टार्टिंगला 1 मायनस 1 जरी माहिती आहे 1 मायनस 1 यू राईट इट हिअर, कारण जेव्हा आपण हे दोन्ही कंबाईन करू तेव्हा कन्फ्युजन होऊ शकतं. याच मेथडने तुम्हाला बोर्ड्समध्ये लिहायचं आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं रोज म्हणजे जे पण ट्रान्सफॉर्मेशन आहे ते इथे येतील, याच्या साईडला तुमचा काय बनणार आहे मॅट्रिक्स बनेल. 1 मायनस 1 काय लिहिलं 0. नेक्स्ट सांगा -1 -2 -3 असं नाही लिहायचं, हे न सगळे नंबर्स लिहून घेतले आणि मग 1 मायनस 1 परत इकडे गेला 1 मायनस 1 0 -1 -2 -3 इथे ऑपरेशन लिहिलं, जे पण आन्सर लगेच इथे पुट करा. नेक्स्ट पुढे काय येणार आहे -2 -3 किती झालं -5. क्लिअर आहे काय ऑपरेशन. आता इथे जर -1 असलं असतं तर मी इथे काय केलं असतं ॲडिशन, म्हणून इथे ॲडिंग ऑर सबट्रॅक्टिंग असं दोन्ही टाकलेलं. क्लिअर आहे का. इथे जर -1 असलं असतं तर मला काय करावं लागलं, याला 0 करायला काय करावं लागलं असतं, हे 2 रोज ॲड करावे लागले असते राईट. नेक्स्ट हे 0 झालं, आता याच्या खालचं एलिमेंट मला काय करायचं आहे 0 करायचं आहे. कोणत्या रोवर मला ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे सांगा R3 चेंजेस टू, हे असंच लिहायचं आहे R3 चेंजेस टू, फक्त एवढंच पार्ट नाही लिहायचं R2 मायनस R1 किंवा 2 टाइम्स R1. R3 चेंजेस टू सांगा आता युझिंग R1च करायचं आहे, ते आपण पुढे बघूयात. युझिंग R1च काय करायचं आहे, याला मला काय करायचं आहे 0 करायचं आहे. युझिंग दिस सांगा काय ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल. हे बघा R3चा एलिमेंट काय 2 करेक्ट, मायनस इथे आपण काय लिहिलंय मल्टिप्लाइंग एनी रो और कॉलम विथ अ स्केलर. सपोज मी या रोला 2 ने मल्टिप्लाय करू शकतो आणि ती रो किंवा तो कॉलम मी काय करू शकतो, कोणत्याही रो किंवा कॉलममध्ये काय करू शकतो ॲड किंवा सबट्रॅक्ट. सो काय ऑपरेशन मला परफॉर्म करावं लागेल R3 मायनस 2 टाइम्स R1. 0 होणार आहे का बघूयात आपण. हे झालं 2 मायनस 2 टाइम्स व्हॉट इज करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ R1 1. 2 मायनस 2 काय होतं आहे 0 राईट. असंच करायचं, एक तर 1 करायचं किंवा 0, कारण आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये तेवढेच एलिमेंट्स आहे, एक तर तुम्हाला 0 करायचं किंवा काय करायचं 1. सो हे ऑपरेशन आपण परफॉर्म करणार आहोत. हे ऑपरेशन या मॅट्रिक्सवर परफॉर्म केलं किंवा या कोणत्या मॅट्रिक्सवर करा आपण ते पुढे बघूयात. याच्यावर परफॉर्म करायचं आहे, कोणत्या रो किंवा कोणत्या कॉलममध्ये काही चेंजेस केलेले नाही आहेत सांगा R1 आणि R2वर, ते तसंच लिहून घ्या 1 2 3. पुढे काय 1 -1 -2. आता बघा 2 - 2 टाइम्स 1 माहिती आहे 0 येणार आहे, बट यू राईट इट. लिहा आहे काय प्रॉब्लेम नाही, कारण MCQला तर करायचंच नाही आहे, हे फक्त तुम्हाला बोर्डला आहे. सो 3 - 2 टाइम्स R1. हे बघा 3 - 2 टाइम्स R1चाच एलिमेंट घ्यायचं आहे 3 - 4. नेक्स्ट 1 - 2 टाइम्स 3 किती झालं 1 - 6 -4. सो दीज आर दी 3 ट्रान्सफॉर्मेशन यू कॅन परफॉर्म ऑन अ मॅट्रिक्स. बाकी जेव्हा आपण एक्झाम्पल लेंदी असणार आहे, हे मी फक्त तुम्हाला काय काय टाईपचे ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो एवढं सांगितलं आहे राईट. कोणते 3 टाईपचे ट्रान्सफॉर्मेशन आहे, यू कॅन आयदर इंटरचेंज रोज और कॉलम्स, रोजसोबत इंटरचेंज होणार, कॉलमसोबतच इंटरचेंज होईल राईट. नेक्स्ट यू कॅन मल्टिप्लाय एनी रो और एनी कॉलम विथ अ स्केलर, आणि थर्ड ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. जर गरज पडली यू कॅन मल्टिप्लाय एनी रो विथ स्केलर, ती करस्पॉन्डिंग रो किंवा कॉलम तुम्ही एखाद्या करस्पॉन्डिंग रो किंवा कॉलममध्ये काय करू शकतात ॲड किंवा सबट्रॅक्ट. ते काही असं
वर्ड्समध्ये नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त काय ट्रान्सफॉर्मेशन आपण परफॉर्म करू शकतो हे इम्पॉर्टंट. लिहा चला पटकन एक एक ऑपरेशन्स लिहा, आपण एक्झाम्पल सॉल्व करू तेव्हा हे रिपीट होईल. झाले का? एक दोन क्वेश्चन घ्या, नंतर आपण इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बघूया. राईट डाऊन कन्वर्ट झालं का? लिहून झालं का? बाकी फ्लो व्यवस्थित लक्ष ठेवाय, कसं याला रायटिंगच प्रॉपर पाहिजे. हां म्हणजे गोंधळ करायचा नाही, जरी हे 0 लिहून टाकलं मग हे यू फॉलो दी सिक्वेन्स. हां कारण तसं MCQला काही लागणार नाही. हां कोणतेही करू शकतो आधी, आपण बघूयात आता पुढे. झाले का? चला क्वेश्चन लिहा. राईट डाऊन कन्वर्ट 1 minus 1 2 3 1 minus 1 2 3 into identity matrix using suitable row transformation. Using suitable row transformation. सो या मॅट्रिक्सवर तुम्हाला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करायचे आहे टू कन्वर्ट दिस इंटू वॉट आयडेंटिटी मॅट्रिक्स और युनिट मॅट्रिक्स. राईट ऑर्डर काय इथे 2/2. करेक्ट ऑर्डर किती आहे 2/2. सो याला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायला म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स तुमचा हा असायला पाहिजे. करेक्ट. सो याचं कन्वर्जन तुम्हाला याच्यात करायचं आहे. हा तुमचा गिवन मॅट्रिक्स आहे 1 - 1 2 3. राईट. आता कोणत्या फ्लोमध्ये ऑपरेशन्स परफॉर्म करायचे ते इम्पॉर्टंट आहे. पहिले हा कंपल्सरी काय पाहिजे 1. ही पोझिशन कंपल्सरी 1 पाहिजे, नसेल तर ती 1 करून घ्या. डायरेक्टली जम्प करायची, याला 0 करायला घ्यायचं नाही. हां तुम्ही जर प्रोसेस फॉलो केली नाही, एक्झाम्पल अजून लेंदी बनत जाईल. हां याला 0 पहिले करायला घ्यायचं नाही की C2 - C1 गेला, हा 0 बनतोय. बनणार आहे, सगळं होईल ते कन्वर्ट, बट यू फॉलो दी स्टेप्स. ज्या फ्लोमध्ये मी सांगतो ते फॉलो करा, तर कन्वर्जन लवकर होईल आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये. सो पहिला सिक्वेन्स काय की हा 1 असायला पाहिजे, इथे आहे 1, तर ती स्टेप आपली कॅन्सल आउट झाली. आता युजिंग दिस याला काय करायचं आहे तुम्हाला 0 करायचं आहे. हा 0 आहे का नाही. सो कोणत्या रोवर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करायचं आहे R2. R2 चेंजेस टू सांगा काय ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल.
R2 मायनस 2 टाइम्स R1. क्लिअर आहे काय? हे बघा पुन्हा सांगतो, R2 मध्ये हा 1 आहे, याला 0 करायचं आहे युझिंग दिस. कॉलम यूज करायचं नाही कारण क्वेश्चनमध्ये काय म्हटलंय रो. हां, सो ते तर ऑबियस आहे, कॉलम यूज करायचे नाही. R2 चेंजेस टू, R2 मध्ये चेंज करायचं आहे, R2 मध्ये चेंज करायचं. कसे चेंज करायचे आहेत? R2 मायनस 2 टाइम्स R1. राईट. सो हे ऑपरेशन तुम्ही परफॉर्म केलं किंवा हे ट्रान्सफॉर्मेशन कशावर ऑपरेशन परफॉर्म केलेलं नाही, यू राईट इट फर्स्ट. नेक्स्ट 2 मायनस 2 टाइम्स 1. आता इन केस कोणी इथे प्लस लिहून टाकलं, स्टार्टिंगला होईल कधी कधी, राईट, जेव्हा हे निगेटिव्ह वगैरे काय असेल, सपोज प्लस लिहिलं इथे, तर तुम्हाला समजून जाईल की हे 2 + 2 4 होते. 4 नाही पाहिजे मला, काय पाहिजे 0. सो मी इथे मायनस करेन. हां, सो स्टार्टिंगला वेळ लागला ते लागू द्या, काय प्रॉब्लेम नाही आहे. 2 मायनस 2 काय होणार? 0. पुढे 3 मायनस 2 टाइम्स व्हॉट इज R1. सो 3 + 2 5 इक्वल टू 5 इक्वल टू 0 असं लिहायचं नाही, मग ते किचमेंट गोंधळ होईल सगळं. हां, 2 मायनस 2 0, 3 + 2 5. डन. ओके, इथपर्यंत आलो आपण. नेक्स्ट इथून इकडे जायचं, इथून इकडे नाही जायचं. आता हा एलिमेंट काय असायला पाहिजे? 1. हा एलिमेंट काय असायला पाहिजे? 1. करेक्ट. कसा 1 करणार? कशामध्ये चेंज करायचं सांगा, कशामध्ये चेंज करायचं R2 मध्ये. R2 चेंजेस टू, डिवाइड करून टाका 5ने किंवा 1/5 ने मल्टिप्लाय करा, सेमच झालं. सो काय करणार मी? R2 डिवायडेड बाय 5. सो हे ऑपरेशन परफॉर्म केल्यावर कशावर ऑपरेशन परफॉर्म केलेलं नाही आहे? R1 वर. 1 मायनस 1. डन. हे 0, हां 0/5 करेक्ट. 0 5/5. आता इथे हे नाही लिहिलं तरी चालेल. हां, थोडंसं लॉजिक म्हणजे कॉमन सेन्स, हे नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, क्लिअर आहे का एवढं? हे झालं 1. नेक्स्ट आता कोणता एलिमेंट लास्ट राहिला आहे? आता इकडे जायचं आहे. हा एलिमेंट काय असायला पाहिजे? 0. हा एलिमेंट असं काय असायला पाहिजे? 0. कशामध्ये चेंज करायचं आहे आता? कोणत्या रो मध्ये चेंज करायचं आहे? R1. R1 चेंजेस टू, सांगा काय ऑपरेशन परफॉर्म करणार? हा मला 0 करायचा आहे युझिंग वॉट? R2. युझिंग वॉट? R2. कारण 2च रो आहे. R1 ला चेंज करायचं. हे बघा, आता हे लक्षात घ्या, याला जर 1 करायचं असं मी म्हणतोय, असं नाही करू शकत की याला -1 ने डिवाइड करून टाकलं. तुम्ही जर -1 ने डिवाइड केलं तर हा चेंज होईल, कळतंय का? म्हणून तुम्हाला काय सांगितलं बघा, हा पहिले 1 केला, याला चेंज करायचं युझिंग वॉट? R1. नंतर आपण डिव्हिजन यूज करू शकतो. आता हा 0 करायला मला R2 यूज करायचं आहे. डिवाइड इथे स्टेप तुम्हाला कळालं काय सांगतोय? हे ऑपरेशन चालणार नाही. हे ऑपरेशन जर तुम्ही परफॉर्म केलं तर हे -1 बनेल. आपल्याला -1 पाहिजे का? नाही, आपल्याला 1. हां, सो काय ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल सांगा? R1 मध्ये चेंज करायचं आहे. R1 सपोज कोणी R1 मायनस R2 केलं तर लिहून बघा. ठीक आहे, -1 -1 0 होते का? नाही. सो काय करावं लागेल तुम्हाला? R1 प्लस R2. सो हे ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म केलं. R2 मध्ये काही चेंज आहे का? नाही. लिहून घ्या. 1 + 0 चेंज होतोय का? नाही. -1 + 1 0. So using this row transformation we have converted given matrix into what? Identity matrix. स्टार्टिंगला थोडा वेळ लागू दे, काही प्रॉब्लेम नाही. 3-4 एक्झाम्पल तुम्ही प्रॉपर सॉल्व केले, तुम्हाला समजून जाईल काय ऑपरेशन परफॉर्म करायचं. अँड हे ड्रॉ करा साईडला. हे याच सिक्वेन्समध्ये झालं पाहिजे. हा 1 पहिले झालंच पाहिजे. डायरेक्ट हे 0 हे 0 हे 1 असं करायचं नाही. म्हणजे विथ मिनिमम स्टेप यू कॅन कन्वर्ट गिवन मॅट्रिक्स इंटू, कारण पुढे 3/3चं येणार आहे. हां, सो 3/3ला पण एक फ्लो आहे, त्या फ्लोमध्येच तुम्ही कन्वर्ट करा. हां, रो सोबत रोज. आणि हे पण हे बघा, आपण स्टार्ट कशाने केलं? रो ट्रान्सफॉर्मेशन आहे. मध्येच कॉलम मध्येच रो असं चालणार नाही. वन्स इथे कॉलमने स्टार्ट केलं
तर कॉलमच लास्टपर्यंत पाहिजे, सगळे कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच परफॉर्म करायचे. रोजने स्टार्ट केलं, रोज ट्रान्सफॉर्मेशनच परफॉर्म करायचे. राईट, हे ऑपरेशन एकाखाली एक आले पाहिजे. आणि या साईडला मॅट्रिक्स. झाले का? नेक्स्ट लिहा ट्रान्सफॉर्म transform, write down the matrix 1 minus 1 2 2 1 3 3 2 4 into an upper triangular matrix. Into an upper triangular matrix using suitable elementary transformation. Using suitable elementary transformation. राईट, आता कशात आयडेंटिटीमध्ये नाही कन्वर्ट करायचं, कशा ट्रान्सफॉर्म करायला लावलंय, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये. व्हॉट डू मीन बाय अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स? हा याचा प्रिन्सिपल डायगोनल आहे. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? ऑल दी एलिमेंट्स बिलो दी प्रिन्सिपल डायगोनल शुड बी 0. म्हणजे हा एलिमेंट तुम्हाला 0 करायचा आहे, हा एलिमेंट 0 करायचा आहे, आणि हा एलिमेंट काय करायचा आहे? 0 1 वगैरे कुठे करायचं नाही. इथे काही चेंजेस होऊ द्या, इथे चालेल आपल्याला. राईट, इथे एखादा 0 जरी आला तरी चालून जाईल, इथे 0 आला तरी चालेल. स्टील इट्स अ अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. कळते का? डेफिनेशन काय अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सची? एलिमेंट्स बिलो दी प्रिन्सिपल डायगोनल शुड बी 0. सो 1 2 3 हे एलिमेंट काय करावे लागतील? 0 करावे लागतील. क्लिअर आहे काय? कळलं काय सांगितलं? लक्षच नाही तर कसं कळेल? राईट, आता हे बघा, हे जर खालचे एलिमेंट तुम्हाला 0 करायचे, हा जर एलिमेंट 1 असला देन इट इज व्हेरी इझी. हे काही ट्रिक्स आहे किंवा हॅक्स आहे त्या लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथे जर 2 असला असता, राईट, 1 इथे 1 आहे ठीक आहे, इथे जर 2 असला असतं तर मी एक काय करून घेतलं असतं, याला 1 करून घेतलं असतं आणि मग खालचे एलिमेंट काय केले असते? 0 केले असते. हां, हे काही काही गोष्टी लक्षात ठेवा. पहिला एलिमेंट 1 असला देन एक्झाम्पल बिकम्स इझी. एक्झाम्पल तुमचं इझी होईल. खालचे एलिमेंट 0 करणं इझी राहील. हां, सो तुम्हाला काय करायचं आहे? हा एलिमेंट 0 करायचा आहे, हा एलिमेंट 0 करायचा आहे, हा एलिमेंट 0 करायचा आहे. हे बाकी काही चेंजेस होऊ द्या.
हा जरी चेंज झाला तरी चालेल, हे काही चेंज होते, 0 झाले तरी चालतील. ठीक आहे. सो पहिले हा 0 करायला घेऊ. अगेन सिक्वेन्स विल रिमेन सेम. पहिला एलिमेंट 1 पाहिजे, 1च्या खालचे 2 एलिमेंट तुम्हाला काय करायचे आहेत, 0. राईट. कशावर ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, R2 वर. R2 चेंजेस टू सांगा. हां, हे बघा, हा 2 आहे. 2 - 2 काय होणार आहे, 0 होणार आहे. करेक्ट. सो 2 - 2 जर 0 होणार असेल तर मला काय ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल, R2 वर मला ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. R2 मायनस याला 2 ने मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट करूयात, 2 टाइम्स R1. क्लिअर आहे का. इन केस कन्फ्युजन असेल लिहून बघा, 2 - 2 टाइम्स 1 होतं आहे 0. देन यू प्रोसीड. हां, काही प्रॉब्लेम नाही झाला. तसे बोर्डला भरपूर टाईम असणार आहे तुमच्याकडे. एखादं काही इथे मायनसचं प्लस जरी झालं तर इथे कळून जाईल, म्हणून हे लिहायचं आहे. बाकी प्रॅक्टिसने तुम्हाला समजून येईल काय करायचं. सो कशात चेंजेस नाहीत, यू राईट इट फर्स्ट. राईट. आणि मग आता इथे ऑपरेशन्स आपण परफॉर्म करूयात. काय करायचं आहे, R2 - 2 टाइम्स R1. सो 2 - 2 टाइम्स 1, 2 - 2 0. माहिती 0 होणार आहे, यू राईट इट. 1 - 2 टाइम्स -1, 1 + 2 3. डन. पुढे काय, 3 - 2 टाइम्स 2. सो 3 - 4. व्हॉट इज 3 - 4, -4. क्लिअर आहे. हा 0 झाला. आता हा 0 करायचा आहे. इथे मी लिहिलं आहे काहीतरी, युझिंग R1. सेम. कोणत्या रोवर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करायचं आहे, R3 वर. सांगा, युझिंग अगेन व्हॉट, R1 ओनली, कारण हे तर 0 आहे. सांगा काय ऑपरेशन परफॉर्म करणार, R3 - 3 टाइम्स R1. करेक्ट. अगेन R1 आणि R2 वर काय केलंय का, नाही. 3 - 3 टाइम्स 1, 3 - 3 0. पुढे 2 - 3 टाइम्स R1चाच करस्पॉन्डिंग घ्यायचा, म्हणजेच R2 घ्यायचा नाही. एखादा जरी नंबर चुकला पुढचे ऑपरेशन चुकतील. -1, 2 + 3 5. पुढे सांगा काय, R3 आहे ना. हां, 4 - 3 टाइम्स 4 - 6 हां, मायनस. डन. पुढे आता काय राहिलं लास्ट, हा एलिमेंट काय करायचं आहे, 0. करेक्ट. सांगा बरं काय करणार. सो कशात चेंज करायचं आहे तुम्हाला, कशात चेंज करायचं आहे, याच्यात खाली लिहायला म्हणजे ते प्रॉपर. हा एलिमेंट कोणत्या रो मध्ये आहे, R3 मध्ये. सो R3 मध्ये ते चेंज करायचं आहे. करेक्ट. R3 सांगा, R3 चेंजेस टू काय करणार, 0 करायचं आहे त्याला, 0. हां, नाउ रिमेंबर युजिंग व्हॉट, R2 ओनली. हे बघा, तुम्ही जर R1 इथे यूज केला, मी असं करू शकतो, लक्ष द्या एक मिनिट. R3 चेंजेस टू R3 + 5 टाइम्स R1. हा 0 होणार आहे का बघूयात. 5 + 5 टाइम्स -1 झालं आहे का 0, झालं आहे. बट हा पण चेंज करावा लागणार तुम्ही जेव्हा तुम्ही हे ऑपरेशन परफॉर्म करणार. 0 + 5 टाइम्स 1 काय झालं, मग परत 0 करावं लागेल. हां. सो इथे कंपल्सरी हे काहीतरी मिनिंग आहे म्हणून लिहिलं आहे, युझिंग R1 ओनली, युझिंग R1 ओनली, युझिंग काय, R2 ओनली. इथे R1 यूज केला तर हा 0चा परत चेंज होईल, मग परत पुढच्या स्टेपला चेंज करावं लागेल. हां. सो हे फॉलो करायचं आहे. हां, मी तुम्हाला सिक्वेन्स फ्लो लिहून देईल जेव्हा आपण इन्व्हर्स लिहू की कसं काय काय कन्वर्ट करायचं. हे बघ, हा 1 केला, 1च्या खालचे एलिमेंट 0 करून टाका. सो जेव्हा बेसिकली आपण इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स करणार ना, हा 0 झाल्यावर आपण इकडे जातो, याला आपण 1 करून घेतो. कारण आपल्याला हे कळालं की एखादा एलिमेंट 1 झाला तर त्याच्या खालचे एलिमेंट तुम्ही 0 करू शकता. सो इन्व्हर्सची प्रोसिजर काय, याला 1 करायचं, याच्या खालचे एलिमेंट काय केले तुम्ही, 0. आता हे जर इन्व्हर्सचं एक्झाम्पल असलं असतं तर मी हा नसता 0 करायला घेतलं असतं, मी याला पहिले 1 करून घेतलं असतं आणि मग याच्या वरचा एलिमेंट याच्या खालचे एलिमेंट 0 केले असते. नेक्स्ट याला 1 केलं असतं, मग हे 2 एलिमेंट 0. सो त्याचा फ्लो मी तुम्हाला लिहून देईल. आता
इथे 1 करायची गरज नाही, कारण तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट नाही करायचं आहे. तुम्हाला कशात कन्वर्ट करायचं आहे? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये. सो याच्या खालचे एलिमेंट मला फक्त 0 करायचे. हा 0 झाला, हा 0 झाला, फक्त हा 0 करायचा बाकी. सांगा, युजिंग R2 हाऊ यू विल कन्वर्ट दिस एलिमेंट इंटू 0. करू मग रफ, ओरली जमत नसेल रफ करा. हां, एकदा ऑपरेशन्स कसे लिहायचे का आलं का नंबर फक्त इझी नंबर्स असणार, त्याच्यात काही डिफिकल्ट वगैरे नंबर्स नाहीत. आपण ते लिनियर इक्वेशन सॉल्व करतो. हे बघा, 3x + y = 4a, 5x + 2y = काय, लेट्स से 1. हे लिनियर इक्वेशन्स आहे. मला x जर एलिमिनेट करायचं आहे तर मी काय करणार? याला कितीने मल्टिप्लाय करणार? 5 ने. याला कितीने मल्टिप्लाय करणार? 3 ने. आणि हे काय करणार? सबट्रॅक्ट. सेम इथे यूज करा. हे बघा, R3 मध्ये चेंज करायचे, राईट. 3 टाइम्स R3, 3ला मला यानं मल्टिप्लाय करावं लागेल आणि R2ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 5 ने. आणि हे काय करणार मी? सबट्रॅक्ट. सेम लॉजिक इथे यूज केलेलं आहे, बरोबर नाही का? आलं काय सांगितलं? हे तुमचे लिनियर इक्वेशन्स आहे. इथून जर मला x एलिमिनेट करायचं आहे तर मला सेकंड इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 ने. याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 5 ने. आणि हे काय करावं लागेल? सबट्रॅक्ट. मग मला हे जर 0 करायचं आहे तर मी काय करणार? याला 3 ने मल्टिप्लाय केलं, याला 5 ने मल्टिप्लाय केलं आणि काय केलं? सबट्रॅक्ट. हा चेंज होतोय का बघा, होणार आहे का चेंज? कारण दोन्ही काय 0 0च आहे. हा एलिमेंट तसंच राहणार आहे 0. आपण मॅट्रिक्स लिहूयात. कोणत्या रो मध्ये चेंज नाही आहे? 1 -1 2 0 3 -1. 0 - 0 काय झालं? 0. पुढे बघा, 3 टाइम्स 5 -5 टाइम्स 3 0. पुढे 3 टाइम्स -2 -5 टाइम्स -1. सांगा, -6 + 5 -1. बाकीचे काही होऊ द्या, मला फक्त याच्या खालचे एलिमेंट काय पाहिजे? 0. झाले का 0? सो दिस इज विच मॅट्रिक्स? कोणता मॅट्रिक्स आहे हा? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. चल या. हे ब्रॅकेटमध्ये लिहा, युजिंग R1, युजिंग R1, युजिंग R3. इथे R1 यूज केला. हे बघा, दोनच ऑप्शन आहे. R3 मध्ये चेंजेस करायचे, इथं R1 ऑप्शन आहे किंवा R2 यूज करावं. R1 यूज केला तर आधीचा एलिमेंट काय होतोय? चेंज होऊन जातोय. म्हणून इथे काय यूज करायचं? कंपल्सरी R2.
झाले का? नेक्स्ट लिहा. If A is equal to मॅट्रिक्स लिहा 2 1 3 1 0 1 1 1 1. Then reduce it to I3. I3 म्हणजे काय झालं? आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. आय नोटेशन कशासाठी यूज करणार आहे? फक्त आयडेंटिटी मॅट्रिक्ससाठी. हां, सो मॅट्रिक्स दिलेला आहे 3/3चा, त्याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. कशात कन्वर्ट करायचं आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये. हे झालं का लिहून? लिहा. नेक्स्ट लिहा. काय मॅट्रिक्स आहे? A is equal to टू 1 3 1 0 1 1 1 1. याला कन्वर्ट करायचं आहे I3 मध्ये. I3 म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3 0 0 1. याचं कन्वर्जन याच्यात करायचं. राईट. सो सगळ्यांना सोबत लिहिली ना. आता मी ऑपरेशन लिहिणार आहे. यू राईट दी एंट्रीज. इथे एंट्रीज लिहा. हां, म्हणजे प्रॅक्टिस होईल. फ्लो काय? पहिला एलिमेंट काय असायला पाहिजे? 1. हा जो फर्स्ट एलिमेंट आहे हा काय असायला पाहिजे? 1. हा फर्स्ट एलिमेंट मला 1 पाहिजे. इथे 1 आहे का? नाही. कसं 1 करणार सांगा? ओके, एक तर वेग आहे सबट्रॅक्शन, की R1 मायनस R2 करणार. और आपण इंटरचेंजिंग रोज पण करू शकतो ना. वी कॅन इंटरचेंज दिस 2 रोज. बरोबर ना. हा 1 इकडे येऊन जाईल. राईट. स्टार्टिंग पॉईंट हाच आहे. हे 0 0 असं काही नाही. फर्स्ट हा एलिमेंट 1 करूनच घ्यायचा आहे. राईट. सो करा. R1 काय ऑपरेशन परफॉर्म करणार? R1 इंटरचेंजेस विथ R2. लिहा R1 इंटरचेंजेस विथ R2. नवीन मॅट्रिक्स लिहा. काय लिहि करा तर लिहा, जमेल तुम्हाला. R1 इंटरचेंजेस विथ R2. R3 मध्ये काही चेंज नाही आहे. लिहून घ्या आणि R1 R2 इंटरचेंज करा. झाले? थोडं स्पीड वाढवा. लिहा आणि पटापट. R1 इंटरचेंजेस विथ R2. आता हा 1 केलाय आपण. याच्या खालचे एलिमेंट काय करायचे आहेत? 0. राईट. हा 0 करायचा आहे. म्हणजे हा एलिमेंट 0 झाला पाहिजे आणि हा एलिमेंट काय झाला पाहिजे? 0. राईट. लक्ष द्या. आता काय लिहितो हे नंतर आत्ता लिहू आहेत, नंतर मी तुम्हाला लिहून देईल. R2 वर चेंज आहे.
करेक्ट R2 मध्ये चेंज करायचे बरोबर ना. सो याला 0 करायला R1च यूज करायचं आहे कंपल्सरी. काय यूज करायचं आहे R1 बरोबर ना. जसं आधीच्या ह्याच्यात पण आपण जे केलं, हा 1 करून घेतला, याच्या खालचे दोन सेम आहे, याच्या खालचे दोन एलिमेंट काय करायचे 0. इथे काय यूज केलं R1, इथे काय यूज केलं R1. सो युजिंग R1 ओनली तुम्हाला हे दोन एलिमेंट काय करायचे 0 करायचे. क्लिअर आहे. आपण आणि स्टार्ट कशाने केलेले, रो ट्रान्सफॉर्मेशनने स्टार्ट केलेले, मध्येच कॉलम यूज करायचं नाही. सो मला R2 मध्ये चेंज करायचे आहेत करेक्ट. सो R2 चेंजेस टू, सांगा काय लिहिणार R2 चेंजेस टू काय लिहिणार. हां इथे R2 आहे तर R2 लिहून घ्या. R2 मायनस 2 टाइम्स R1. हे कळते का काय लिहितोय R2 मायनस 2 टाइम्स R1. करा हे ऑपरेशन परफॉर्म करा आणि मॅट्रिक्स लिहा काय बनतोय. इथे याच्या खाली एंट्रीज लिहायचे आहेत कंपल्सरी राईट. लिहिताना हेच करायचं आहे. R1 आणि R3 मध्ये काही चेंज आहे का नाही लिहून घ्या ते, म्हणजे थोडं फास्ट होणार. एक्झाम्पल, सो 2 मायनस 2 टाइम्स 1 0, 1 मायनस 2 टाइम्स 0, 3 मायनस 2 टाइम्स 1, 3 मायनस 2 करेक्ट 1. झाले का करेक्ट आहे ना. हां नेक्स्ट हा 0 झाला. आता याच्या खालचा एलिमेंट काय करायचा आहे 0, युजिंग अगेन R1 ओनली. सो या दोन्ही ऑपरेशनला आपण काय यूज करतोय R1. सो मला कशात चेंज करायचं आहे, हा 0 झाला. आता याच्या खालचा एलिमेंट 0 करायचा आहे, म्हणजे R3 मध्ये मला चेंज करायचं आहे. R3 चेंजेस टू, सांगा युजिंग R1 ओनली. हां हे सबट्रॅक्ट करा, 1 मायनस 1 काय होणार 0. सो R3 चेंजेस टू R3 मायनस R1. लिहा नवीन मॅट्रिक्स लिहा काय बनेल. वन मायनस 1 0, 1 0. सो आपण हा कॉलम काय केला कंप्लीट केला 1 0 0. आपल्याला याचं कन्वर्जन कशात करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये 1 0 0. क्लिअर आहे का हे स्टेप. ओके. आता हा 0 झालं का, हा 0 झाल्यावर कुठे मूव्ह व्हायचं आहे या एलिमेंटवर. हा एलिमेंट तुमचा काय असायला पाहिजे 1. चेक करा 1 केला 0 केला 0 केला, कुठे मूव्ह व्हायचं आहे इथे. हा 1 आहे का आहे. सो इथे 2 असलं असतं तर काय केलं असतं डिवाइड बाय 2. इथे -4 असलं असतं काय केलं असतं डिवाइड बाय -4. कळते का 1 0 0. इथून मूव्ह केल्यावर हा तुम्ही काय करणार 1. आता तो 1 केल्यावर याचा खालचा एलिमेंट आणि याचा वरचा एलिमेंट काय करायचा 0. क्लिअर आहे का काय सांगितलं. हा 1 करून घ्या, याच्या वरचा एलिमेंट याच्या खालचा एलिमेंट काय करायचं आहे 0 करायचं आहे. आता याच्या वरचा एलिमेंट ऑलरेडी 0 आहे तर ती पण स्टेप काय झाली तुमची कंप्लीट झाली. हां कॅन्सल झाली. आता फक्त हा तुम्हाला काय करायचं आहे 0 युजिंग वॉट. इथे R1चा यूज संपला. आता हे बघा हा 1 केल्यावर हा 1 कोणत्या रो मध्ये आहे R2 मध्ये आहे. सो युजिंग R2 ओनली तुम्हाला हा एलिमेंट 0 करायचा आहे, हा एलिमेंट काय करायचा आहे 0. तेव्हा सिम्पल लॉजिक आहे, कन्फ्युजन होईल तर तुम्ही R1 मधला 1 केला, R1 मधला जो एलिमेंट आहे तो 1 केला. सो याच्या खालचे एलिमेंट 0 करायला काय यूज करायचं R1 यूज करायचं. त्याच्यानंतर R2 मधला एक एलिमेंट तुम्ही 1 केला तर याच्या वरचा एलिमेंट याच्या खालचा एलिमेंट 0 करायला R2च यूज करायचं. पुढे आपण हा 1 करणार आहोत बरोबर ना, हा 1 करणार आहोत. मग हा 1 केल्यावर याच्या वरचे जे एलिमेंट्स आहे हे 0 करायला कंपल्सरी काय यूज करायचं R3च यूज करायचं. क्लिअर आहे का. जो ज्या रो मधला एलिमेंट तुम्ही 1 करत आहात तोच पुढे कॅरी आउट करायचा, तोच पुढे यूज करायचा. हां
हा मी 1 केला, इथे आहे ऑलरेडी म्हणून परफॉर्म करायची गरज नाही आहे, राईट. आता याच्या वरचा एलिमेंट याच्या खालचा एलिमेंट 0 करायचा आहे, वरचा एलिमेंट ऑलरेडी 0 आहे, सो ते ऑपरेशन कॅन्सल होणार. याच्या खालचा एलिमेंट म्हणजे कशामध्ये चेंज करायचं आहे तुम्हाला सांगा, R3 मध्ये चेंज करायचं आहे, किंवा याच्या खालीच लिहूयात आपण म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. दिसते काय? तुम्हाला खालीच लिहायचं आहे, कोणी साईडला लिहिणार नाही, कळते का? हां, हा एलिमेंट काय करायचा आहे तुम्हाला 0, R3 चेंजेस टू, सांगा काय करणार, हा एलिमेंट 0 करायचा आहे युझिंग R2, काय करून टाकणार आहे, सबट्रॅक्ट करून टाका. काय करणार, R3 मायनस R2 करा, ऑपरेशन परफॉर्म करा, नवीन मॅट्रिक्स लिहा काय बनतोय. वन मायनस वन 0, 0 मायनस 1 किती होणार, -1. झालं इथपर्यंत. नेक्स्ट, आता हे वरचे दोन 0 झाल्यावर कुठे यायचं आहे तुम्हाला, या एलिमेंटकडे यायचं आहे, हा 1 असला पाहिजे. हे 0 करायला घ्यायचे नाही तुम्ही, जर हे डायरेक्ट 0 करायला घेतलं ना, इन बिटवीन हे एलिमेंट्स चेंज होऊन जाणार. तुम्ही एक फ्लो लक्षात घ्या, आपण जेव्हा कॉन्झिगेटिव्ह म्हणजे पुढचे ऑपरेशन परफॉर्म करतोय, आधीचे नंबर चेंज होत आहे का, नाही. जसं या स्टेपला मी हा 0 केला, हा या स्टेपला पण 0च राहिला, या स्टेपला पण काय राहिला, 0च राहिला. सो तुम्ही हा जर सिक्वेन्स फॉलो केला तर तुमचे जे मागचे एलिमेंट आहे ते चेंज होणार नाही, कळते का. सो आता हा 1 झाला, हे वरचे दोन एलिमेंट 0 केले, आता हा 1 करायचा, इथे 1 आहे का, 1 आहे का, हा एलिमेंट 1 आहे का, नाही, -1 आहे, सो याला 1 करायचं. कसं करणार 1, हां, आता इंटरचेंज करायचं नाही. तुम्ही जर हे की मला 1 पाहिजे, मग मी हे इंटरचेंज करतोय, तर हे चेंज होऊन जाणार, इथे मला 1 पाहिजे आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये, कळते का तुम्हाला काय सांगतोय. सो याला तुम्हाला जर 1 करायचं आहे, हा जर 4 असलं असतं, हा जर 4 असलं, मी काय केलं असतं, डिवाइड बाय 4, डिव्हिजनच यूज करायचं इथे. इथे 2 असलं असतं, डिवाइड बाय 2, तुम्ही डिवाइड बाय 2 जरी केलं तर हा 0च राहणार आहे, हा 0च राहणार आहे. हां, सो हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही जर म्हणजे तुम्ही जे नेक्स्ट ऑपरेशन चूज करत आहात ना, त्याने तुमचे प्रिव्हियसवाले नंबर चेंज झाले नाही पाहिजे. सांगा काय करणार, R3 चेंजेस टू R3 डिवायडेड बाय -1 करा. R1 R2 वर काही चेंज नाही आहे, हे लिहून घ्या आधी. आणि R3च्या सगळ्या एलिमेंटला तुम्हाला कशाने डिवाइड करायचं आहे, -1, 0 0 1. सो हा 1 करून घेतला, आता हा 0 करायचा, हा 0 करायचा, युझिंग वॉट, R3, करेक्ट. सो हा आपण 1 केला, आता हा एलिमेंट 0 करायचा आहे, हा एलिमेंट काय करायचा आहे, 0, युझिंग R3 ओनली, युझिंग R3 ओनली, ते इम्पॉर्टंट आहे. सो कशात चेंज करायचं आहे, R2 मध्ये, R2 चेंजेस टू काय करणार, R2 मायनस R3 करून टाका. लिहा नवीन मॅट्रिक्स काय येणार आहे. 0 मायनस 0 0, 1 मायनस 0 1, 1 मायनस 1 0. बघा आधीचे नंबर चेंज झाले का, नाही. नेक्स्ट लास्ट काय राहिलं,
हां R1मध्ये चेंज करावे लागतील. सो R1 चेंजेस टू युझिंग R3 ओनली. हां मध्येच R2मध्ये जम्प नाही करायचं, कोणतीही रो मनाने घ्यायची नाही. ज्या सिक्वेन्स सांगितले त्या सिक्वेन्सने सॉल्व करा, तर कमी स्टेपमध्ये तो कन्वर्ट होईल. अदरवाईज मग लेंदी बनेल एक्झाम्पल, राईट. सो काय करणार, परत सबट्रॅक्शन करावं लागेल, करेक्ट. R1 मायनस R3 हा 0 होऊन जाईल, 1 मायनस 1 0. R1मध्ये R2 R3मध्ये काही चेंज आहे का नाही लिहून घ्या. सो 1 मायनस 0 1 0 मायनस 0 0 1 मायनस 1 0. खाली लिहून घ्या, स्टेप्स टू फॉलो. Steps to follow given matrix to identity matrix. हे जे ॲरो वगैरे दाखवले ते फक्त लिहून घेऊ आपण. काय स्टेप नंबर 1 सांगा. हां, सो रिड्यूस A11 टू 1. आता फक्त तुम्हाला हे डिसाईड करायचं की रो इंटरचेंज करायचं आहे का डिवाइड करून टाकायचं आहे. हां, फर्स्ट जो एलिमेंट आहे A11 हा 1 असला पाहिजे कंपल्सरी. नेक्स्ट, व्हॉट इज नेक्स्ट स्टेप सांगा. हां, हा 1 केल्यावर याच्या खालचे 2 एलिमेंट काय करायचे, 0. म्हणजे हा एलिमेंट आपण 1 केला, याच्या खालचे एलिमेंटच 0 करायला घ्यायचे. सो राईट डाऊन रिड्यूस काय लिहिणार, A21 अँड A31 टू 0. युझिंग R1 ओनली. हे इम्पॉर्टंट आहे. हां, युझिंग R1. व्हॉट इज नेक्स्ट स्टेप सांगा. हे 0 केल्यावर काय केलं आपण, हां हे 0 झाल्यावर हा 1 असायला पाहिजे, राईट. कधी असेल कधी नसणार पण या एक्झाम्पलमध्ये होता म्हणून ती स्टेप तुमची काय झाली, अवॉइड झाली. हां, इथे जर 2 असलं असतं, इथे जर 2 असलं असतं तर इथे एक आणखी ऑपरेशन परफॉर्म करावं लागलं असतं. सो रिड्यूस A22 टू 1. जिथे 1 करायचं आहे तिथे एक तर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये आणखी तुम्ही लिहू शकता. काय यूज करायचं, डिव्हिजन यूज करून टाका, सिम्पल. यूज डिव्हिजन. हां, R2ला 2 असेल तर 2 ने डिवाइड करून टाका, 3 असेल 3 ने डिवाइड करून टाका. देन व्हॉट इज नेक्स्ट स्टेप सांगा. हां, हा 1 केल्यावर हा याच्या वरचा एलिमेंट आणि याच्या खालचा एलिमेंट 0. हे बघा इथे आपण काय केलं, याला 1 मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. याच्या वरचा एलिमेंट याच्या खालचा एलिमेंट काय असायला पाहिजे, 0. काय करायचं त्याला, 0.
So reduce A12 and A32 to 0 using R2 only. कंपल्सरी R2 चा यूज करायचा आहे, अदरवाइज तुमचे आधीचे एलिमेंट चेंज होऊन जाणार. राईट. सो 1 केला, 0 0 केला, हा 1 केला, हा 0 झाला, हा 0 झाला. व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? याला कशात कन्वर्ट करायचं आहे? 1 मध्ये. स्टेप 5, रिड्यूस A33 टू 1. काय यूज करणार परत? डिव्हिजन यूज करा. अँड लास्ट स्टेप, सो हा 1 केला, याच्या वरचे दोन एलिमेंट 0 करायचे. सो रिड्यूस A13 and A23 to 0 using R3 only. राईट. बस हे लक्षात ठेवा. येस. लिहा. नेक्स्ट टॉपिक लिहा, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. हा कोणता टॉपिक होता? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. तर तुम्ही टेक्स्टबुक वगैरे चेक केलं, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन पहिले डिस्कस केले, नंतर ॲडजॉइंटेड. ठीक आहे, हे झालं का? लिहिलं का? नेक्स्ट लिहा, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. राईट. याच्यावर कंपल्सरी क्वेश्चन राहणार, इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. Write down, let capital A be square matrix. Let capital A be square matrix. Let capital A be square matrix if there exists matrix B such that, if there exists matrix B such that AB is equal to I. ए काय तुमचा स्क्वेअर मॅट्रिक्स. जर एखादा मॅट्रिक्स बी असेल, ए आणि बी जर तुम्ही मल्टिप्लाय केले, ए इंटू बी ए, बरोबर ना? ए इंटू बी जर आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असेल, देन बी इज कॉल्ड इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए अँड इट इज डिनोटेड बाय, या पद्धतीने इन्व्हर्स लिहायचं. ए आणि पॉवरला काय लिहिलं? -1. आपण एक हे नोटेशन बघितलं होतं. हे काय होतं? ट्रान्सपोजचं. एच्या पॉवरला टी किंवा ए डॅश पण लिहितात कधी कधी. इन्व्हर्सला काय असणार आहे? -1. सो बी जर इन्व्हर्स असेल तर आपण हे रिलेशन लिहू शकतो. ए इंटू बीच्या जागी मी काय लिहिणार आता? ए इन्व्हर्स. लिहा, ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय.
Note. If or inverse of matrix A exists if and only if it is a non-singular matrix. What do you mean by non-singular matrix? Determinant not equal to 0. जर मॅट्रिक्स सिंग्युलर असला the inverse does not exist. Right, next एक क्वेश्चन लिहा. चेक वेदर, राइट ऑन क्वेश्चन लिहा. एक लास्ट करूया. चेक वेदर फॉलोइंग मॅट्रिसेस आर इन्व्हर्टिबल और नॉट. चेक वेदर following matrices are invertible or not. याचा मीनिंग काय झाला की गिवन मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो का नाही. क्वेश्चन काय आला ना, चेक वेदर फॉलोइंग मॅट्रिसेस आर इन्व्हर्टिबल और नॉट. म्हणजे गिवन मॅट्रिक्सचा इन्व्हर्सने फाइंड आउट करायला लावलं. फक्त तुम्हाला चेक करायचं त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट असणार का नसणार. कसं चेक करणार. डिटर्मिनंट. जर डिटर्मिनंट 0 आला तर आपलं कन्क्लुजन काय करणार. कन्क्लुजन काय असणार. इट इज नॉट इन्व्हर्टिबल. आणि जर डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आलं, बरोबर ना. हे काय लिहिलं. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए एक्झिस्ट. इन्व्हर्स कधी येणार आहे. जेव्हा मॅट्रिक्स काय पाहिजे कंपल्सरी, जेव्हा मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल. नॉन सिंग्युलरचा मिनिंग काय झाला. डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0. सो काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला. डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचा. इक्वल टू 0 आलं नॉट इन्व्हर्टिबल. नॉट इक्वल टू 0 रिव्हर्स आहे. नॉट इक्वल टू 0 आलं तर इट्स अ इन्व्हर्टिबल. राईट. लिहा. काही मॅट्रिक्स लिहितोय पटकन बघा, चेक करा. थांबूयात आणि आपण हे टॅन थीटा आहे. हा फर्स्ट मॅट्रिक्स चेक करायचा आहे. हा सेकंड चेक करा. सगळ्या मॅट्रिक्सचे काय कॅल्क्युलेट करायचे. डिटर्मिनंट. करा. डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करा.